जसं म्हणतात की काळ आला होता पण वेळ आली नव्हती. अशाच पद्धतीने आज दोन लोकांबद्दल मी बोलणार आहे, जे या अहमदाबादच्या एअरप्लेन क्रॅशबद्दल किंवा जी काही दुःखद घटना झालेली आहे ज्यामध्ये 242 लोकं होते. त्यातील एक व्यक्ती, त्याचं नाव विश्वास कुमार रमेश असं नाव आहे, आणि अजून एक व्यक्ती जी स्त्री आहे जिचं नाव आहे भूमी चव्हाण. शक्यतो ती तर चढली नव्हती त्या एअरप्लेनमध्ये, पण हा जो विश्वास कुमार रमेश होता हा त्याच्यातून म्हणजे टेक ऑफ करून अगदी ते ॲक्सिडेंट होऊस तर तो तिथेच होता. तरीसुद्धा त्याला ही म्हण आणि भूमी चव्हाण हिला ही म्हण फार लागू होते किंवा ती करते की कसं की काळ आला होता पण वेळ आली नव्हती. म्हणून अगदी त्याला काय सुचलं, कुठून त्याला तो जागा मिळाली, कुठून तो बाहेर पडला, कुठून तो चालत आला, काहीच माहिती नाही. ही एक चमत्कारिक घटना आहे. म्हणजे खरं त्याने ती कशी केली हे त्यालाच माहिती नाही. म्हणजे तो स्वतःही स्पष्ट नाही, कारण तो स्वतः अजून त्या ट्रॉमामध्ये आहे. त्याचबरोबर भूमी चव्हाण, शक्यतो आपण एअरप्लेनमध्ये चढताना किंवा प्रवास करताना 1-2 तास आधी जातो, पण तिच्या एअरप्लेनला 10 मिनिटाचं वेळ का होणे, ट्रॅफिकमध्ये ती अडकणे, त्याच्यानंतर भरपूर विनवण्या करूनसुद्धा तिला त्या प्लेनमध्ये न बसून देणे, हा सगळा निसर्गाचा नियम असतो. म्हणजे हे सगळं देवाच्या हातात असतं. तुम्हाला कुठे काय कसं कशा गोष्टी द्यायच्या, कशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडवायच्या, हा सगळा प्लॅन त्याचा असतो आणि तो बघत असतो की कधी कोणाच्या बाबतीत कसं काय करायचं आहे. शेवटी बघा, जन्म मृत्यू हे सर्वांसाठीच आहे, पण चुकीची म्हणजे ज्या पद्धतीने झालं ते फार दुःखद होतं, ते फार विचित्र असं म्हटलं तरी चालेल. पण आज भूमी चव्हाण जी आहे, 10 मिनिटामुळे तिचा म्हणजे अगदी आयुष्य आपण म्हणू शकतो 360 डिग्रीनी ती विचार करत असेल की काय घडणार होतं आणि काय झालं. ती परत जाणार होती तिच्या घरी, ती तिच्या आईवडिलांना भेटायला आली होती आणि त्यातल्या त्यात 10 मिनिटामुळे तिला म्हणजे पूर्ण सगळं बदलल्यासारखं, म्हणजे तिला ते सगळं डोक्यात आठवलं असेल की मी कशी अडकले, काय झालं. त्याचबरोबर तो व्यक्ती जो त्या प्लेनमधनं चालत बाहेर आला, म्हणजे खरंच निसर्गाचे नियम किंवा आपल्याबरोबर ज्या काही गोष्टी होतात ना, त्या सगळ्या त्या देवाच्या हातात आहे. त्यामुळे कधीही कोणतीही गोष्ट जर आपण ठरवली ना, तर ती झाली नाही तर दुःख मानायचं नाही. शेवटी निर्णय त्याचा आहे, त्याला जसं करून घ्यायचं आहे तो करून घेईल. तुम्ही दुःखी होऊ नका, कारण तुमच्या प्लॅनपेक्षा त्याचे प्लॅन खूप महत्त्वाचे असतात आणि त्याच्यातच आपलं चांगलं असतं. श्री स्वामी समर्थ.